ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे चौरात्रे गुरुनाथांच वेशांमलिकार्जुन पूजन्यामहांकार ओंकार महेश्वर परव्याजनाथांच दाकिन्या भीमाशंकर चेतुवंदेतु रामेशं नागेशं तारकावळे वारणशातु विश्वेश त्र्यंबकं गौतमीतटे हिमालये तु केदार गृह्णेशं शिवालये इति द्वादश ज्योतिर्लिङ्गानि ॐ नमो नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं गन्धातीतं जगत्सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं मनमचलं सर्वविकाशीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीरधारकं वन्दे विष्णुं भोयारं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा रुद्रमुता तुल्यन्ति देवैस्तवैर्वेदै काङ्गप्रदकरमोक्षरगायति यमकामदा ध्यानवत्ति सतगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुरागुरुगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः ओम भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने सद्गुरूंच्या कृपेने भगवान काम सदाशिवांच्या कृपेने आज आपण जो आहे भगवद्गीता या ग्रंथाचा समारोप करण्यासाठी इथे जमा झालेला आहोत. आता समारोप का म्हणायचं, कशाकरिता म्हणायचं, तर हा ग्रंथ जेव्हा आपण श्रावण शुद्ध प्रतिपदेला चालू केलं त्यावेळेपासून ते आता हा श्रावण महिना जो आहे तो उद्या संपणार आहे आणि त्याच्या अगोदर त्याची कांक्षा करावी असा महाराजांचा आदेश झाला. त्यानुसार आपण आज पूर्णपणे रुद्रपूजा सर्व करून आज याचा समारोप करण्याचा निश्चित केलेला आहे. तर आपण आतापर्यंत काय पाहिलं, 18व्या अध्यायाचे विवेचन जे होतं त्यामध्ये सर्व या ग्रंथाचा जो सार आहे ते म्हणजे शरणागती ही मुख्य या ग्रंथाचा सार आहे. म्हणजे सर्वात शेवटी आपण जे पूर्ण योगमार्ग शिकलेले आहेत. योगमार्ग म्हणजे काय, भगवंतांना प्राप्त करण्याचे जे अनेक मार्ग सांगितलेले आहेत त्या मार्गाला योगमार्ग किंवा योगशास्त्र मार्ग असे म्हणतात. तर हे जे योगमार्ग आहेत ते आपण पाहिले. त्यामध्ये ज्ञानयोगापासून सुरुवात झाली, पुन्हा कर्मयोग सांगितले, कर्मयोगानंतर भक्तियोग सांगितले, भक्तियोगानंतर ध्यानयोग सांगितले, ध्यानयोगानंतर जे आहे अनन्य भक्तियोग सांगितले, त्यानंतर विश्वरूप दर्शन योग हा जो फक्त आणि फक्त अर्जुनाकरताच दाखवलेला आणि जे त्यांनी सांगितलेला जो मार्ग होता तो पाहिला. त्याच्यानंतर दुसरे जे काही मार्ग जे आहेत ते मुख्यतः 3 मार्गामध्ये त्याचा म्हणजे समावेश होतो. ते कोणते, ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग. तर त्यानंतर आता शेवटी भगवंतांनी 18व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेले कारण कोणता मार्ग, शरणागती योग मार्ग. शरणागती योग मार्गाचा भगवंतांनी काय सांगितले, त्यांनी एकाच म्हणजे 3 श्लोक मुख्यतः सांगितले. त्यामध्ये महत्त्वाचा कोणता श्लोक आपल्याला जो आहे या श्लोकावरती फक्त लक्ष ठेवून आपण जीवनभर जरी फक्त इतकं एक श्लोक जरी घेऊन चालतो तरी आपण पूर्ण भगवद्गीता घेऊन चालल्यासारखं आहे. कोणता श्लोक तो, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचि. म्हणजे काय, सर्व धर्माचा परित्याग करून म्हणजे सर्व धर्म आपले जे आहेत, आपण कोणत्या वर्णामध्ये जन्मलो, कोणत्या आश्रमामध्ये आपण आहोत आणि कोणते कर्तव्य कर्म आपल्याला करणे प्राप्त आहे हे सर्वच जे आहे ते फक्त आणि फक्त भगवंतासाठीच करत राहायचं.
आणि त्या कर्माचा म्हणजे आपण काय की मला माहिती नाही आहे हे कर्म मी कशा प्रकारे करेल, योग्य करेल की अयोग्य करेल, भगवंता हे मला काहीच माहिती नाही. भगवंता मी तुझ्या चरणी शरण आलेलो आहे या एकाच भावनेने युक्त होऊन आपण फक्त भगवंतासाठीच कर्म करणं म्हणजे शरणागती योग हो. आता याचा जो भाव आहे त्या शरणागतीचा भाव भगवंताने सांगितलेला आहे. कोणता भाव आहे? मनमना भव मद्भक्तो मद्याजी नाम नमतो मामी वैशिशी कत्यम प्रतिजानी प्रियोशी. म्हणजेच काय? भगवंतासाठीच भगवंताचंच मनन करायचं, भगवंतालाच नमस्कार करायचा, भगवंताच्याच ठिकाणी भगवंतासाठीच कर्म करायचं. यामुळे काय होईल तर यामुळे त्या भगवंतालाच आपण प्राप्त होऊ. असं भगवंत कसं सांगत आहे तर सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगत आहे. आता पहा, आपण जे आहे या पृथ्वीतलावरती एखादी गोष्ट मोठ्या व्यक्तीला सांगत असू किंवा जर आपण कोर्टामध्ये सांगत असू तर ती जी आहे त्या भगवद्गीतेची प्रतिज्ञा करून आपण भगवद्गीतेवरती हात ठेवून कोर्टामध्ये वगैरे शपथ घेतो. का बरे? तर भगवद्गीतेची शपथ घेतली तर ती आपण खरे बोलतो हिंदू लोक म्हणून घेतली जाते. बरोबर आहे. तर स्वतः प्रतिज्ञा करून सांगत आहे अर्जुनाला की मी हे प्रतिज्ञापूर्वक सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो की जर तुम्ही मला पूर्ण सत्य भावनेने मला जर शरण आलात, एकदा जर शरण आलात तरी मी तुमचा पूर्ण उद्धार करेन. हे भगवंताचं वचन आहे. तर या भगवंताच्या वचनावर आपण श्रद्धा ठेवून आपण फक्त काय करायचं तर भगवंताला शरण देऊन भगवंतासाठीच कर्म करायचं. भगवंतासाठी कर्म करणं आणि भगवंताला शरण देऊन कर्म करणं या एकाच वाक्यावरती आपण पूर्ण या संसार समुद्राला तरुण जाऊ. जरी आपण भगवद्गीतेचे सर्व योग मार्ग आपल्याला कळाले न कळाले हे सर्व सोडलं तर फक्त हा शरणागती मार्ग जो आहे तो इतका सोपा आहे की लहान मुलं सुद्धा या शरणागती मार्गावरती म्हणजे चालू शकतात. शरणागती मार्ग म्हणजे काय आहे तर मला काहीच कळत नाही आहे, मी फक्त भगवंता तुला शरण आलेलो आहे आणि तुला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे तू माझ्याकडून करून घे, मी तुला शरण आलेलो आहे. दररोज उठून मी फक्त भगवंता तुला शरण आलेलो आहे, माझ्याकडून जे योग्य आहे ते करून घे. या एकाच भावनेवरती जरी आपण चाललो तरी त्या योगाने आपण भगवंताकडेच नक्की जाऊ हे निश्चित आहे. आणि हे कोण सांगत आहे? स्वतः भगवंत सांगत आहे. प्रतिजानी प्रियोशी मे सत्यम ते प्रतिजानी प्रियोशी मे म्हणजे काय? मी हे सत्य प्रतिज्ञापूर्वक तुला सांगत आहे. असं भगवंतांचंच वचन आहे. म्हणून आपल्याला काय करायचं? फक्त प्रतिज्ञा आहे त्यांची म्हणून आपण सत्य जाणून भगवंताला शरण जाऊन भगवंतासाठीच कर्म करायचं. हेच फक्त आपलं कर्म. मग आता हे आपण आतापर्यंत जाणलं की विषय आपण कालच पाहिला तरी मुख्य विषय शरणागतीमध्ये संवाद आहे म्हणून आपण परत एकदा पाहिला. आणि मग आता हे शरणागतीचा मार्ग झाल्यानंतर अर्जुनाचा आणि भगवान श्रीकृष्णांचा संवाद जो आहे तो या 73व्या श्लोकामध्ये संपलेला आहे. मग आता हे 73 श्लोक जे आपण कालपर्यंत पाहिले तिथपर्यंत अध्याय संपला. म्हणजे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णांचा जो संवाद आहे तो संपला. आपल्या या भगवद्गीतेमध्ये आपण पाहिलेले मुख्य जे आहे 2 संवाद आहेत. पहिला संवाद सर्वात महत्त्वाचा अगोदर चालू होतो धृतराष्ट्रापासून, धृतराष्ट्र वाच या श्लोकापासून. त्याचा पहिला श्लोक होता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युद्धवा मामका पांडवाचे किम कुर्वत संजय. या श्लोकापासून भगवद्गीतेची सुरुवात झाली. तर हा पहिला श्लोक जो आहे तो धृतराष्ट्रांचा. पूर्ण भगवद्गीतेमध्ये 700 श्लोकामध्ये धृतराष्ट्रांचा फक्त हा एकच श्लोक पहिला, त्यानंतर श्लोक नाही. म्हणजे धृतराष्ट्रांनी विचारले कुणाला? संजयाला. मग संजयाने सांगितलं. कुणाला सांगितलं? धृतराष्ट्रांना सांगितलं. काय सांगितलं? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाने काय बोलले हे संजयाने त्यांना सांगितलेलं. हे सांगितलं त्याने. मग संवाद कोणते झाले? आपल्याला पाहण्यात वाचण्यात आले, अध्ययन करण्यात आले तर 2 संवाद आले. एक संजय आणि धृतराष्ट्रांचा आणि भगवान श्रीकृष्णांचा आणि अर्जुनांचा. परंतु आपल्यापुढे गीता प्रगट झाली हे कोण कुणाला सांगितल्यामुळे झालं? संजयाने सांगितल्यामुळं आपल्याला माहिती झाली. आणि ते लिपिबद्ध म्हणजे ग्रंथबद्ध कोणी केलं? वेदव्यासांनी केलं.
हे विषय आपल्याला माहिती राहावा म्हणून सांगत आहे, बरोबर आहे. मग आता असे जे खंजे होते त्यांनी पूर्ण सांगितलं ग्रंथ, कुणाला सांगितलं? धृतराष्ट्राला सांगितलं. मग आता ह्या दोघांचं विवेचन संपलं, भगवान श्रीकृष्णांचं आणि अर्जुनांचं. मग आता होतं खंजयाचं काय वचन आहे ते खंजे पहा म्हणते. संजय विवाद खंजय काय म्हणतात पाहू. इतिहं वासुदेवस्य पार्थस्य महात्मनः संवादम् इमम् अशोषम् अद्भुतम् दोषम्. श्री खंजय म्हणतात की अशा प्रकारे मी श्री वासुदेव आणि महात्मा अर्जुन यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला. आता पहा याच्यातले शब्द बघा काय म्हणतात. मी भगवान श्री वासुदेवांकडून आणि महात्मा अर्जुन या दोघांमध्ये काय होऊ लागलं म्हणू लागलं. नाही कशी तुम्हाला कमी येतं का? मग ते भाग कमी करा. या ग्रंथाचं जे आहे उपदेश त्यांनी दिले, हे भगवद्गीता सगळ्यांना त्यांनी सांगितले आणि हे प्रत्येकाला आपल्याला परंपरेनं मिळत गेलं. आपल्यालाही प्रत्येकाला परंपरेनं मिळत आणलं. तेच परंपरेनं मला माझ्या सद्गुरूद्वारे जसं मिळालं त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते पुढे प्रयत्न केले आहेत. आता याच्या पुढे शेवटचा जो श्लोक आहे या भगवद्गीतेचा अर्जुनांचा तर श्लोक झालेलाच आहे. खंजयाचा श्लोक जो आहे त्याने म्हणजे धृतराष्ट्राला सांगू लागलेत, प्रत्यक्ष सांगू लागलेत की हा आता विजय जो आहे तो युधिष्ठिराचा होईल, तुझ्या पुत्राचा होणार नाही. एका या श्लोकामध्ये ते सांगत आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विरजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिमम. जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे तेथे श्री विजय विभूती आणि अचल नीती आहे असे माझे स्पष्ट मत आहे. संजय होते धृतराष्ट्राचे मंत्री. एक मंत्री त्यांच्या राजाला सांगत आहे स्पष्ट तोंडावरती की बाबा तुमच्या पुत्राचा विजय नाही. इथं जिथं भगवान श्रीकृष्ण आहेत, योगेश्वर जे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जिथं अर्जुन आहे तिथंच विजय आहे, तिथंच श्री म्हणजे संपत्ती आहे, तिथंच विभूती म्हणजे भगवंताची विभूती तिथंच आहेत आणि अचल नीती आहे म्हणजे तिथंच धर्म आहे. असं स्वतः खंजयाने कुणाला सांगितलं? धृतराष्ट्राला सांगितलं. म्हणजे तिथं धृतराष्ट्राला त्यांनी सांगून दिले की बाबा याचं जे आहे विजय धृतराष्ट्रांचा आहे, तुझ्या पुत्राचं नाही. तुझ्या पुत्राचं काय होईल तू स्वतः करून घे. म्हणजे हे कधी सांगितले? ते हे भगवद्गीता जी होती पहिल्या दिवशी सांगितली. कोणी कुणाला? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले. परंतु वेदव्यासजी कधी आले? जेव्हा पितामह भीष्म जे शय्येवर पडले आणि वेदव्यासांचे म्हणजे वेदव्यास जे होते ते म्हणजे एक प्रकारे जे होते ते भीष्माचार्यांचे मोठे बंधू होते. तर ते म्हणून पाहिले त्यांनी आपला बंधू पडला शय्येवरती, तर मग जे सांगायला पाहिजे आपण पूर्ण कुलनाश नको म्हणून त्याने आले धृतराष्ट्रांना, थांबव बाबा कुलनाश, तू राजा आहे, मी तुझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे, तुला आदेश देते, थांबव तू. कारण राजाच्या हाती आदेश आहे ना पूर्ण युद्ध थांबवायचं, तर थांबव तू, मी काय करू शकतो. मग बाबा कर तुला काय करायचं म्हणून कंटाळून निघून गेले ते शेवटी. मग 8व्या दिवशी धृतराष्ट्राने काय म्हणले की मला पहिल्या दिवशीपासून तू सांग. मग पहिल्या दिवशीपासूनचं श्लोक सांगत आले आणि त्यावेळेला जेव्हा सांगत होते कोण? संजय, त्यावेळेला शय्येवर पडलेले होते पितामह भीष्म. परंतु 8 दिवसाची पूर्ण कथा सांगितले आणि ह्याच्या पुढे जे आहे तुझ्या पुत्राचा म्हणजे तुझा जो पुत्र आहे तो म्हणजे तो सुद्धा जाईल हे त्याने डायरेक्ट सांगितले. तर याच्या पुढे आता ही भगवद्गीता जी होती अशा प्रकारे इथं आपण जसं माझ्या सद्गुरूंनी सांगितले त्याप्रमाणे मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. जे जे योग्य आहे ते माझ्या सद्गुरूंनुसार आहे आणि जे जे माझं चुकीचं आहे ते मात्र माझं आहे. तर जिथं जिथं चुकीचं आहे एवढे इथं विद्वत्ता आहेत, प्रत्यक्ष इथं म्हणजे इतके श्रेष्ठ महाराज आहेत, आपण त्यांचा अनुभव घेतलेला आहे, त्यांच्यापुढे मी सांगायचं धारिष्ट केलं आहे ते फक्त माझ्या सद्गुरूमुळं. मी धारिष्ट करायचं कारण इथे इतके विद्वान ॲडव्होकेट कोकणे साहेब इथे आहेत, त्यांच्यासारखे विद्वान महात्मा इथे थांबून ऐकणं हे मी माझं स्वतःचं वैयक्तिक भाग्य समजतो. त्याच्यानंतर आपले आकिंगरे साहेबासारखे
कर्मयोगी मनुष्य आहेत. खरंच ते स्वतःहून त्यांचे जे काही कर्म करतात ते म्हणजे एकदम निष्काम भावनेनं करत असतात. आपले चव्हाण साहेब आहेत, ज्यांचं पूर्ण म्हणजे त्यांना माहीत असलेल्या कुळापर्यंत वारकरी संप्रदायाचं कुटुंब आहे. असे ह्याने इथे थांबून पूर्ण त्यांचं पूर्ण कुटुंब बघून इथे पूर्ण ऐकलं, ते माझं भाग्य आहे. आपल्या अर्चना मॅडम आहेत, त्यांनी पूर्ण इतकं वेळ देऊन त्यांनी स्वतः एक चांगले टीचर आहेत, इतके थांबून इथं ऐकले. जोशी मॅडम आहेत, त्याने आमच्या ह्याच्यातलं ऐकले. चामी ताई आहेत, आपल्या ह्याने बापुरे ताई आहेत, सगळ्यांनी म्हणजे थांबून इथं ऐकले. आता आमच्या मॅडम जे होते त्यांचं घोंगडं अडकलं म्हणून ऐकले, परंतु ऐकले, खरं ऐकले. काय ऐकलं ऐकल्या कोणत्या का कारणानं ऐकल्या. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आमचे खुर्दाळे साहेब जे आहेत, पहिल्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत आल्यापासून म्हणजे काहीच त्यांनी चुकलेले नाही. आमचे खुर्दाळे काका पूर्ण 18 अध्याय 700 श्लोक पूर्ण ऐकले. ओम नमः शिवायचे सगळे मंत्र केले, कोणती आरती खोडले नाहीत. मी देणारा कोण आहे, माझ्याकडे जे होतं मी दिलं, ह्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. एवढं जे आहे मला जखा कळाली त्याप्रमाणे मी दिलं, सांगितलं, हे केलं. परंतु एवढं मात्र नक्की आहे, इथे आपण घरीच बघून ऐकलेलं असो, भगवंताचं स्वतः वचन आहे, माझं नाही. ते भगवंतांनी काय सांगितले, या कानानं ऐकून या कानानं जरी फोडला असेल तरी श्रवण केल्यानं इथं जे आहे ऐकलेले एक श्लोक म्हणतात, एक अध्याय नाही, भगवंताचं वचन आहे. एक श्लोक 700 पैकी ऐकले तरी भगवंताचं, त्या माहीत देणारे ते आहेत, मी नाही. सांगू लागलो मी. त्याने काय म्हणतात की त्यांचा मनुष्य देह तरी फोडा, त्यांना ब्रह्मलोकापर्यंत खालचं काहीच पात्र होणार नाही. हे भगवंताचंही आहे. आणि ज्याने पूर्ण म्हणजे ऐकले, हे केले, ते ज्ञान योजनानं पूर्ण पूजित होतील आणि त्यांना माझीच प्राप्ती होईल, असं भगवंताचं वचन आहे. मग आता ते कोण ज्ञानयोगावर चालतील, कोण कर्मयोगावर चालतील, कोणी भक्तियोगावर चालतील. आता आपल्या काय इथं कोकणे खायबासारखे हे आहेत, ते ज्ञानयोगानं पूजित करतील, की जे त्यांना म्हणजे ज्ञानयोगासारखं काय आहे ते म्हणजे काय येतं. ज्ञानयोग जे आहे खरंच त्याला विद्वत्ता लागते, म्हणजे ग्रंथ जे आहे त्याला कळायला विद्वत्ता लागते. बुद्धिप्रमाणांच्या काही याच्यापर्यंत गोष्टी कळाय. पण भक्तियोग आणि शरणागती योग एवढे लहान लेकरं ऐकून त्याने करतील, आपली तर काही नाही. म्हणजे सर्वात सोपं जे आहे, मी काय माझ्या सद्गुरू पण सांगत होते, हे करत होते की सर्वात सोपं शरणागती मार्ग आहे. काय करायचं, आपलं शरण जाऊन सोडून द्यायचं भगवंताचं, आपण आपलं काम करत राहायचं, भगवंताला शरण जाऊन करायचं. बाकीचे मार्ग आहेत काही प्रमाणात कठीण आहेत, तो शरणागती मार्ग एकदम सोपा आहे. त्याच्या मार्गावर आपण चलत राहायचं, आपलं फक्त चालायचं, बाकीचं भगवंतालाच माहीत. आपण काय करू शकतो, आपण ऐकलं, 18 अध्याय ऐकलो, आपलं जर ह्या कानानं ऐकून त्या कानानं जर गेलं असेल तर काही नाही, फक्त शरण एवढं घ्यायचं, आपल्याला शरणच जायचं. आपण मला सांगा, आपण आपल्या प्रपंचामध्ये राहून प्रत्येक वेळा शरण जातोच का नाही. आता आपण पुरुष लोक काय बी शेवटी कळून बायकाला शरण जाऊन म्हणतो का नाही, ठीक आहे बाबा तुझं तेवढं खरं म्हणतो का नाही. मग आपल्याला शरण जायची केव्हा आहे, मग शरण जायचं भगवंताला, बरोबर आहे का नाही. मी पाठीमागे आहे म्हणून सांगायची डिरिंग आहे पाहिजे. नाही, मी पाठीमागे आहेत म्हणून सांगायची डिरिंग आहे, पुढे असल्यावर हे सांगू शकत नव्हतो, बरोबर आहे. मला ऐकू येणं झाले, नाही मला ऐकू येत नाही, ऐकू येत मला. म्हणजे शरण जायचं हे आपल्याला खवय आहे. आता बायकांना सुद्धा खवय आहे, ते कुणाला तरी कुणाला शरण जातील, हां नवऱ्यांना तर जातील, काकू खाकऱ्याला तर जातील, स्वतःच्या आई वडिलांना तरी जातील. म्हणजे शरण जायची आपल्याला प्रत्येकाला खवय आहे, शरण जाऊ शकतो आपण. मग आता शरण जायचं कुणाला, भगवंताला जायचं. फक्त व्यक्ती बदलायची, भगवान श्रीकृष्ण अवतारधारी होते, त्यांना जा. कुणाला जायचं आपण ठरवायचं, फक्त शरण जायची, व्यक्ती बदलायची. मग फक्त आपल्याला भगवंताला शरण जाऊन हे करायचं. माहीत आहे आपण सगळेजणच पूर्ण आहेत, कोण कोणाला शरण जायची गरज नाही, सगळेजणच आध्यात्मिक कुटुंबातले आहोत. उगं फक्त ते म्हणजे एक जोकचा भाग झाला, कोण कोणाला शरण जात नाहीत, सगळ्यांचे चांगले मधुर प्रेमाचे संबंध आहेत. शरण जायची कुणालाच गरज नाही. तेच म्हणून मी शरण जाते, म्हणून शरण जाऊ लागलं. झाले भगवद्गीता संपले. आता मला काय तुम्ही सगळेजण
संध्याकाळच्या वेळेला तुम्ही मला शरण देणार नाही, मग मी कशाला तर माझी करू. म्हणून मी जिथं शरण आहे तिथंच शरण जातो. झाले बाबा, कंप्लेंट करून येतं काय. भगवद्गीता ऐकण्याचा तर प्रत्यक्ष मुद्दे सांगितले. आता श्रवणचं जे आहे, श्रवण महात्म्य भगवंतांनी सांगितले की श्रवण महात्म्य काय आहे. ज्यांनी एक श्लोक जर ऐकले तर त्यांना ब्रह्मलोकाच्या खालची नाही. ज्याने स्वतःहून भगवंताला शरण गेले तर ते भगवंतालाच प्राप्त होतील. मग तुम्ही त्याला गोलोक म्हणा, वैकुंठ लोक म्हणा, कैलास लोक म्हणा. आता एवढं तर खग्याला कळालं. भगवद्गीतेच्या 18 अध्यायाच्या 500 श्लोकमधले काही जण 10-20 आता इथं बसलेले जे प्रत्येक जण आहेत, प्रत्येक जणांनी किमान 100 श्लोकापेक्षा वर ऐकलेले आहेत. 100 श्लोकाच्या खाली कोणीच ऐकली नाही. तर एवढे ऐकले तेवढं तर आपल्याला कळालं की प्रत्येक मनुष्य मात्राच्या बघून काय म्हणू लागलेत बघा. आपले भगवद्गीतेचं सिद्धांत काय, मनुष्यच नाही, जीव मात्र, वनस्पती, दगड, गोटे इथपर्यंतचे प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येकांच्या भूतमात्रांच्या शरीरामध्ये, हृदयामध्ये पत्ता सांगितले त्यांनी. हृदयशे अर्जुन तिष्ठति, म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये जे आहे, अर्जुना मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये अंश रूपाने तिष्ठत आहे, म्हणजे वखत आहे. मग आता जर भगवंत जर ह्या कृमी कीटकाच्या जर ह्याच्यामध्ये भगवंत टाकतील तर मग भगवान श्रीकृष्ण जे आहेत, भगवान विष्णू जे आहेत, ते भगवान शिवाच्या ठिकाणी वेगळे राहणार आहेत का? भगवान देवी मातेच्या ठिकाणी वेगळे राहणार आहेत का? भगवान ब्रह्मदेवाच्या ठिकाणी वेगळे राहणार आहेत का? वेगळे नाहीत, फक्त आपण नावं वेगळे आहेत. फक्त ना भगवान शिव तेच एकच आहेत. आम्ही लिंगायत लोक, शिव संप्रदाय लोक त्यांना भगवान शिव म्हणतो, वैष्णव लोक त्यांना भगवान विष्णू म्हणतात. अशा प्रकारचे फक्त नाव वेगळे. स्त्री संप्रदाय आपले जे आहेत देवी माता म्हणतात. देवी माता म्हणणं म्हणजे देवी माताचे आपण 9 रूप कल्पिले, मग रूप वेगवेगळे आहेत, परंतु फक्त माता एकच आहे. मग माता म्हणजे आता याच्यामध्ये काय कल्पिले तर ही प्रकृती आणि पुरुष, म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं, तुम्हाला 2 मानायचे येतात, 2 नाहीतच, एकच आहे. मला सांगा, शक्ती जी आहे शक्तिमानापेक्षा वेगळी राहते का? शक्ती ही शक्तिमानाजवळच राहते. भगवान हे शक्तिमान आहेत आणि भगवंतीची शक्ती म्हणजे प्रकृती माता, म्हणजे देवी माता. मग तिला लक्ष्मी माता म्हणा, पार्वती माता म्हणा, देवी माता म्हणा, दुर्गा माता म्हणा. तर त्या प्रकृतीचं नाव देवी माताचं हे आहे. हे सर्व हे जे खेळ आहे आपल्या देवी माताचं, प्रकृती मातेचं खेळ आहे. हे सर्व ब्रह्मांड विस्तार जे आहे प्रकृती मातेचं आहे. प्रकृती माता ही भगवंतापेक्षा विलग नाही, एकच आहे. आता आपल्याला उदाहरण पहा. आपल्या सध्याचे प्रधानमंत्री कोण आहेत? प्रधानमंत्री मोदी आहेत. आता त्यांच्याजवळ प्रधानमंत्री पदाची शक्ती आहे, मग ते प्रधानमंत्री आहेत. याच्या अगोदर प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते. आता त्यांच्याजवळ शक्ती आहे का ती? हां, पूर्वी होते HD देवगडा, ते पण कधी हयात आहेत. त्यांच्याजवळ ती शक्ती आहे का? हां, शक्ती नाही त्यांच्याजवळ. तर आता कुणाजवळ आहे ती शक्ती? मोदीच्या जवळ आहे. कशामुळं? तर सध्याचे प्रधानमंत्री. मग थोडक्यात शक्ती ही शक्तिमानापेक्षा वेगळी पण आहे आणि वेगळी नाही पण. दोन्ही गोष्टी आहेत का नाही? वेगळी कशा पद्धतीने तुम्ही पाहिलात तर वेगळी आहे, आणि जर तुम्ही पाहिलात तर वेगळी नाही. मग त्याप्रमाणे भगवंतांची शक्ती भगवंताहून वेगळी कधी आहे? तुम्ही जर वेगळ्या दृष्टीनं जर पाहत असताल तर वेगळी आहे बाबा. आणि जर तुम्ही एकच पाहत असताल, भगवंताशिवाय कोणी नाहीच आहे. म्हणून भगवान शिवाचं रूप अर्धनारी नटेश्वर रूप हे का सांगितलेलं आहे? अर्धरूप शक्तीचं रूप, पार्वती मातेचं अर्धरूप आणि अर्धरूप भगवान शिवाचं रूप. का बरं सांगितलेलं? तर ते प्रत्यक्षात वेगळं नाहीच आहे, एकच आहे. म्हणून त्यांना अर्धनारी नटेश्वर असं रूप सांगितलेलं आहे. आता भगवान विष्णूंचं रूप सांगितलेलं आहे. भगवान विष्णू जेव्हा गोलकामध्ये आहेत तेव्हा त्यांचं आपण विश्लेषण किंवा पाहिलेलं आहे विष्णू महापुराणामध्ये. ह्याच्यामध्ये थोडक्यात आपण काय पाहतो त्याच्यामध्ये आपल्या त्याने कशावर आहेत? शेषनागावर आहेत. शेषनागावर आहेत आणि लक्ष्मी माता तिथंच आहे. आणि शेरशेवर ह्याच्यावरती शेषनागावर कोण आहेत? भगवान विष्णू आहेत. म्हणजे भगवान विष्णू हे तर लक्ष्मी मातेकडून पूर्ण कार्य करून घेत आहेत. तो भगवंतापेक्षा वेगळे आहेत का? नाही. तिथं भगवंताहून माता वेगळी आहे का? पार्वती माता नाही. तर फक्त हे ज्या त्या ग्रंथानुसार ग्रंथ सांगितलेले पुराणामधलं विश्लेषण आहे. पुराण सांगणारी व्यक्ती एकच, वेदव्यासजी.
18 पुराणामध्ये वेगवेगळे सांगितले. त्याचं कारण इथे आपल्या भगवद्गीतेमध्ये ब्रह्मसूत्रामध्ये कारण आहे. कारण ते एकच आहे, भगवंत एकच आहेत, फक्त नावं वेगवेगळे आहेत. आपल्याला भक्ती करायला शैव संप्रदायाला सांगितलं भगवान शिव मोठे आहेत. किती मोठे आहेत? विष्णूपेक्षा मोठे आहेत. सांगितल्यावर शिवाची पूजा करतो कोण? शैव संप्रदाय लोक. वैष्णव संप्रदायाला सांगितलं भगवान शिवापेक्षा विष्णू मोठे आहेत, भगवान विष्णू मोठे आहेत, मग करणार आहे तुमच्या शिवापेक्षा माझे विष्णू मोठे आहेत म्हणून करतो. का बरं? विष्णू मोठे आहेत म्हणून नाही, शिवापेक्षा मोठे आहेत म्हणून करतो. हे कळण्यासाठी सांगितलेलं आहे. ते महापुराणांची रचना त्याच्यासाठी आहे. त्याचं उत्तर इथं आहे. ब्रह्मसूत्रामध्ये उत्तर आहे, या भगवद्गीतेमध्ये उत्तर आहे. इथं जर पाहिलो आपण तर हे शास्त्र आहेत. शास्त्रामध्ये ह्या सर्व महापुराणांचं उत्तर आहे. तर शास्त्राचं अध्ययन जे काय आपल्याला आहे त्याप्रमाणे आपण पाहिलं. श्रवणाचं हे जे आहे ब्रह्म लोकापर्यंत, त्याच्यानंतर शेवटचं वैकुंठ लोक, गोलोक, कैलास लोक इथपर्यंत प्राप्ती आहे. आणि जर आपण ज्ञानी पूजित झालो तर त्या निर्गुण निराकार ब्रह्मामध्ये आपण विलीन होऊ. निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा म्हणजेच जे आहेत ते म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच आहेत. त्याच्यामध्ये ज्ञान झालं तर त्याच्यात विलीन होऊ. जर आपण कर्मयोगानं जर त्याचं हे केलो तर आपण जे आहे खगुण निराकारामध्ये विलीन होऊ. आणि भक्तियोगानं जर विलीन जाऊ तर भक्तियोगानं आपण ज्या भगवंताला, भगवान श्रीकृष्णाला मानू, भगवान श्रीरामाला म्हणू, हनुमंताला म्हणू. हनुमंत जे होते प्रत्यक्ष शिवाचे अवतार होत आहेत, तर त्यांना मानू तर त्यांच्यात विलीन होऊ. म्हणजे जर आपण भक्तियोगानं विलीन करू तर आपण पुन्हा परत जाऊ त्या खगुण साकार रूपामध्ये आपण तिथं विलीन होऊ. आणि जर आपण शरणागतीनं विलीन होऊ तर आपण त्या भगवंतामध्येच विलीन होऊ. आपल्याला जे भगवंताचं रूप आवडतं त्याच्यात आपण विलीन होऊ. विलीन होणं म्हणजे काय होतं? विलीन होणं म्हणजे हे आहे, जे आत्मा आहे ते भगवंताचा अंश आहे ते आहे. जे प्रत्येकाचा स्वभाव जे आहे, जे सूक्ष्म देहाच्या रूपानं आपण वेगवेगळे जन्म घेतलेले आहोत, फक्त ते सूक्ष्म देह तिथं विलीन होऊन जातो. जसं की हे घर पडल्यानंतर काय होतं, तिथलं आकाश आपोआप विलीन होऊन जातो या मधाकाशामध्ये, म्हणजे आकाशामध्ये. त्याप्रमाणे हे जे आहे त्याच्यामध्ये विलीन होऊन जातं. मग तेव्हा पुढे जन्म मरण चक्र परंपरा ही बंद होते. हे जे आहे हे भगवद्गीतेचं कार आहे, हे भगवद्गीतेचं प्राप्त होणारं फळ आहे. आणि जे म्हणजे भगवद्गीतेचं हे करतील त्यांना मनुष्य देहाच्या खाली देह कधीच भेटणार नाही. म्हणजे मोक्षाकडे भगवद्गीता ही वन वे मार्ग आहे. इथं आलेला माणूस पुढे जे आहे मोक्षाकडेच जातो, तो परत पुन्हा जात नाही, परत तो अधयोनीकडे जात नाही, त्याची अधयोनी जात नाही. त्याने गेला तर उच्च योनी, परत तो मोक्षाकडेच जाणार. म्हणजे मोक्ष मिळेपर्यंत त्याला शेवटी जे आहे ते मनुष्य जन्मच मिळणार. हे भगवद्गीतेमधलं कार आहे. हे वेगवेगळ्या ह्या खंत महात्म्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तेच सांगितलेले आहे. आपल्या म्हणजे खंतभूमी महाराष्ट्राला म्हटली जाते. तर ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्या अनेक खंत महात्मे झालेत. खंत ज्ञानेश्वरापासून ते तुकाराम महाराजापर्यंत खंत ज्ञानेश्वर महाराज हे पाया झाले आणि कळक झाले खंत तुकाराम महाराज. त्याच्यानंतर खंत एकनाथ आले, वेगवेगळे खंत आले, गोरोबा काका आले, वेगवेगळे खंत संप्रदाय आले. त्यांनी सगळ्यांचं सांगायचं विश्लेषण एकच आहे, तुम्ही प्रत्येकजण ह्या मोक्षाच्या मार्गाकडे या. सगळ्यांचं विश्लेषण जे आहे, मुख्य ग्रंथ जो आहे ती भगवद्गीता, भगवद्गीतेतूनच हे सर्व उगम झालेला आहे. म्हणून प्रत्यक्ष भगवद्गीतेचं जे उगम आहे त्या ग्रंथाचं आपण अध्ययन करायचं प्रयत्न केलेला आहे. अध्ययन अध्यापन आता आपल्याला प्रत्येकाला जे आहे, प्रत्येकानं फ्रीमध्ये आपल्या ह्याचं जे आहे गीताप्रेत गोरखपूरचं एक ॲप आहे, ते आपल्याला प्रत्येकानं, मी प्रत्येकाचं ज्यांचं मोबाईल आहे त्यांच्यावर पाठवून देतो. आपल्याला प्रत्येकाला पाहिजे. आता तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल. त्या ॲपमध्ये गीताप्रेत गोरखपूरचं ॲप आहे. त्या ॲपमध्ये इतके प्रवचन गीताप्रेतचे आहेत, ग्रंथ आहेत. ते ग्रंथ प्रत्यक्ष आपल्याला वाचता येतात, ते ग्रंथ आपल्याला ऐकता येतात, त्यांचे प्रवचन ऐकता येतात. जर आपण ते प्रवचन तेवढे ग्रंथ वाचायचे, ऐकायचे जर हे केलो, दररोज आपण प्रत्येकजण 15 तास जर ऐकत गेलो किंवा 15 तास वाचत गेलो तर आपल्याला 100 वर्ष ऐकलो तरी पण ते कमी पडेल, इतकं त्याच्यावर उपलब्ध आहे. तर आपण प्रत्येकानं, मी 12 खडी सांगितलेलं आहे, मी फक्त 1% सांगितलेलं आहे. भगवद्गीता फक्त 1% सांगितलेलं आहे. 1% मी सांगितलं, ते भगवंताला माहिती.
किती सांगितलं ते भगवंताला माहीत. आपण फक्त 1% आपण सांगितलेलं आहे. परंतु तुम्हाला मी अन्नकापासून ते ज्ञानेश्वरापर्यंत कळायची दृष्टी दिलेला आहे. आता त्याच्यापुढे 12 कड्यापासून तुम्ही शब्द वाचू शकता, शब्द वाचू शकता, त्याचा अर्थ लावू शकता. तुम्ही चुकीचा अर्थ लावणार नाही, हे इतकं माहिती आहे. तर त्याप्रमाणे प्रत्येकजण त्या ॲपवरती जाऊन त्याचं भगवद्गीता तुम्हाला कुणाला वाचायची वाचा, कुणाला भगवद्गीता प्रत्यक्ष ऐकायची ऐकून घ्या, नाही तुम्हाला प्रवचन रूपानं ऐकायचं प्रवचन रूपानं ऐका. या ॲपमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते आहे सर्व. म्हणजे या एका ॲपमध्ये गीता प्रेक गोरखपूरच्या याच्यामध्ये तुम्हाला या ब्रह्मांडामध्ये जे आहे ते सर्व मिळेल. तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही. हे 18 महापुराण पण त्याच्यात आहे. तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. पूर्ण षटशास्त्र आहेत, पूर्ण ब्रह्मसूत्र आहे, सगळं जे पाहिजे ते या गीता प्रेसच्या गोरखपूरमध्ये सगळं आहे. इथं तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. परंतु वेदाचं पठण आपल्याला करू शकत नाही. भगवद्गीता करू शकतो, षटशास्त्र करू शकतो. वेदाचं जे आहे आपण नाही वेदांचं ऐका का काय, म्हणजे हे चुकीचं नाही. आता याच्यामध्ये प्रत्येक जणांचं हे मला कुठल्या ह्याच्यामध्ये पडायचं नाही आहे. म्हणजे प्रत्येकांचे मत संप्रदाय वेगवेगळे राहते. वेदाचं अधिकार फक्त ब्राह्मणाला दिलेला आहे. आपण वेद प्रामाण्य मानणारे, गीता प्रामाण्य मानणारे, ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे चालायचं. तो फक्त ब्राह्मणाचा अधिकार आहे. त्यांनी त्याच्यावर करा. आपल्याला गीताचा अधिकार आहे, भगवद्गीता करावं, षटशास्त्र करावं. वेदाचा अधिकार त्यांना त्यांनी पाहावं. आपल्याला त्यांनी उपदेश दिले तर ग्रहण करा, पण त्याचा अधिकार आपल्याला नाही. जो अधिकार नाही त्याला का करा. गीतेमध्ये केले ते तर तुम्ही प्रत्युताला कोणताही अतिदुराचारी व्यक्ती अधिकारी आहे. म्हणजे तुम्ही जे अधिकारी आपलं सांगितलं ते घ्या ना, त्याच्याकडे घ्यायला काय करत होता. त्याची भाषा वेदवाणीची भाषा, वेदवाणी भाषा ही वेगळी आहे. संस्कृतापेक्षा ती फार उच्च आहे. ते आपल्याला अवगत होणं शक्यच नाही. आणि त्याला म्हणजे इतक्या अतिउच्च पवित्र कुळामध्ये जन्म घेणं पवित्र आहे ते त्यांच्यामध्येच राहतं. हे आपल्याला मान्य करावं लागेल. नाही खरी गोष्ट आहे, जे आहे ते आहे. इथं आपल्याला म्हणजे बाकीचे भांडणं करायला करतील, तो विषय वेगळा. परंतु जे आहे ते सत्य आहे ते सत्य जाणं. म्हणून तर मी म्हणलो, मी महाराज पुढे ऐकताना सांगितलं, त्यांनी पुढे ऐकताना आपल्याला काहीच ग्रहण करायचा अधिकार नाही. ही खरी गोष्ट आहे. त्याने पुढे ऐकताना आपण पूजन करून घेणं, आयर करून घेणं हे म्हणजे पाप आहे. तुम्ही मला पापाला घातलात सगळेजण म्हणून घातलात मला. माझे म्हणजे महाराज पुढे ऐकताना मी शेवटी त्याच्यातून मार्ग काढला. महाराजांना अगोदर केलं मग नंतर पुन्हा केलं. म्हणजे का बरं ते म्हणजे नाही, ते अधिकार नाही आम्हाला. आपल्याला कुणालाच अधिकार नाही. कारण हे सांगितलेलं गीतेनं सांगितलेलं आहे, वेदानं सांगितलेलं आहे. त्याला म्हणजे आपण श्रद्धा आहे ना, उगाच तुम्ही कुठल्या ह्याच्यावर नाही श्रद्धा भक्ती ठेवायची. आपण ह्याच्यावर एवढं पूर्ण 18 अध्याय ऐकलो, 700 ऐकलो, म्हणजे सांगितलं त्याच्याप्रमाणे चालावं लागेल ना. सांगितलेलं आहे पूर्ण ब्राह्मणांचा प्रथम अधिकार आहे ते. मग त्याने ऐकताना आपल्याला अधिकार नाही कुणालाच. तर म्हणजे मग आपल्याला ठीक आहे नाही तरी तुम्ही सगळ्यांनी केले. त्यांनीच सर्वात मोठ्यामध्ये त्याने मित्र म्हणून म्हणतो मी, ब्राह्मण म्हणून नाही, सर्वात मोठे त्यानेच आहेत षडयंत्रधारी आम्हाला करण्यामध्ये. मित्र म्हणून म्हणलं, ब्राह्मण म्हणून नाही. तर हे जे आहे आपल्या जोगचा भाग राहिला हे केला. अशा पद्धतीनं मला जसं कळालं त्याप्रमाणे भगवद्गीता इथं सांगितलेलं आहे. आपल्या महाराजांच्या परवानगीनं भगवद्गीता जी आहे, खरं सांगतो आपण म्हणजे जी भगवद्गीता होती इथं सांगायला म्हणजे मी माझा म्हणजे स्वार्थ जे होता ते माझे मित्र जे आहेत, मित्र आणि मित्राचे कुटुंब यांच्या ह्याच्यावर आमचे महाराज आहेत, आमचे खेणे आहेत, ताकिनगिरे साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत, मॅडम आहेत, त्याच्यानंतर बाकीचे आमचे कुवर्णकार साहेब आहेत, हे सगळ्यांचे कुटुंब म्हणून हे केलं होतं. मला खरं सांगतो मी, मला कधीही वाटलं नव्हतं की म्हणजे इतके लोक, माझी अपेक्षा होती 4-5 जण राहतील किंवा यांचे कुटुंब राहतील बाकीचे. मला कधीही वाटलं नव्हतं की इतके विद्वान आपले ॲडव्होकेट कोकणे साहेब आम्हाला म्हणजे मला वेळ देतील, हे कधी वाटलं नाही. कारण त्याने काय विद्वत्ता आहे त्यांच्याकडे हे आम्ही म्हणजे पदोपदी ऐकलेलं आहे. म्हणजे खरं सांगतो मी तुम्हाला, जे आहे ग्रंथ असे हे जितके विद्वान लोक आहेत त्याने ग्रहण करणं फार कठीण असतं. हे काम फार कठीण आहे. म्हणजे ते राहून ग्रहण करणं, ऐकणं, हे करणं हे फार म्हणजे मोठी गोष्ट आहे. तर म्हणजे हे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आता आकिनगिरे साहेब तर आम्हाला म्हणजे त्या म्हणजे त्यांनी सांगितलं की तुमचं सर्वात मोठं म्हणजे ह्याच्यातलं जे योगदान आहे, योगदानमधले काय म्हणाले की कोकणे साहेब येऊन तुमचं ऐकले आणि 5 वर्षाचं लेकरू येऊन इथं आपली कल्याणी बाकीचे लेकरं
हे इथं येऊन जप केले आणि हे आपले लेकरं जे आहेत, ठीक आहे, आमच्या अथर्वला आणि आदित्यला ह्याने मारून पाठवले कधी कधी, परंतु ते लेकरं येऊन ऐकले ही फार मोठी गोष्ट आहे. आता आमचा पार्थ ऋषी हे काही त्यांचे क्लास त्याच वेळेला होते म्हणून ते म्हणजे आम्हाला तितकं हे करता आलं नाही त्यांना. तर सगळ्यांनी इथं म्हणजे लहान मुलं येऊन ऐकले. आपल्या इथं आपलं सर्व काहीधाम कुटुंब जे आहे ते म्हणजे आध्यात्मिकच आहे, त्यामुळे इथं खागण्याचा योग प्राप्त झाला. हे केला सगळ्यांना खागण्यामध्ये म्हणजे आहे जे काही चुका झाल्या माझ्या आता म्हणजे मनुष्य म्हणून आहे, प्रत्येकाकडून हे मनुष्य आहे, अगोदरही चुका घडतात. जोपर्यंत त्याच्यामध्ये श्लोक आहे, याच्यामध्ये भगवंतानीच सांगितलेला श्लोक आहे गीतेच्या 17-18 अध्यायामध्ये, न देहभृताई शक्यम त्यक्तुम न कर्मण्य शक्यता. म्हणजे काय, जो मनुष्य आहे तो कर्म करत असताना काही पाप घडणारच, म्हणून तुम्ही ते कर्म त्याग करू नका, कर्म करतच राहा. तर भगवंताचंच वचन आहे, तुम्ही तुमच्याप्रमाणे आपल्या आपलं कर्म करा, फक्त भगवंताला शरण जाऊन कर्म करायचं. मी पण तेच करतो, प्रत्येकाने तेच करावं, सर्वात सोपं मार्ग तेच आहे. बाकीचं ऐकलं आहे त्याप्रमाणे किती कळालं त्याप्रमाणे आपण आपलं गीताशास्त्र आहे परत अभ्यास करत राहावं. ज्यांना रुची आहे त्याने करावं, बाकीच्यांना आपापलं करावं. परंतु इतकंच आहे, अभ्यास करत राहिलो, कधी एखादा अध्याय वाचलो, प्रत्येकजण किमान आपण म्हणजे ऐकलं आहे हे केले, तर म्हणजे ऐकलं आहे म्हणजे एक आपली हे राहतं, आपण ऐकलं आहे ते, तर प्रत्येकाने एक श्लोक तरी दररोज ऐकू शकतो, वाचू शकतो. माझं फक्त एकच म्हणणं आहे, प्रत्येकाने दररोज एक श्लोक वाचावा, एक श्लोक ऐकावं. काय करायचं तुम्ही ठरवा, प्रत्येकाला आपापलं आहे. तुम्हाला गीताप्रिय गुरुकुरचं ते ॲप आहे ते देऊन टाकलं, त्याच्यामधलं जे पाहिजे ते करावं. ऐकायला आहे, वाचायला आहे, प्रवचन ऐकायला आहे, गीताशास्त्र ऐकायला आहे. कादखंजोनी ग्रंथ आहे, 1100 पानाचं ग्रंथ आहे. 1100 पानाचं ग्रंथ तुम्हाला दररोज ऐकायचं म्हणलं एक श्लोक, तर एक श्लोकाचं त्यांचं विश्लेषण अर्ध्या तासापर्यंत. तुम्हाला कोणतं ऐकायचं आहे का, हे गीता पण त्याच्यामध्ये आहे. एक श्लोकाचं ऐकायचं, एक ऐका. 5 मिनिटाचं ऐकायचं, 5 मिनिटाचं ऐका. म्हणजे जे पाहिजे ते तुम्ही स्वतः त्याच्यावर अभ्यास करा, ऐका. त्याप्रमाणे फक्त माझी प्रत्येकाला म्हणजे तेवढे म्हणजे हात जोडून प्रार्थना, प्रत्येकजण ऐकलं आहे म्हणून सांगायचं. तर एक श्लोकाचं जे आहे ते आपण स्वतःहून करणं जे आहे ते आपण म्हणजे प्रत्येक गोष्टीचं नियम पाळावं लागतं. का काय आपण ह्या पृथ्वीतलावर आलो म्हणजे आपण काहीतरी कुठल्या तरी नियमात राहायला पाहिजे. जसं की आता मी जवळपास आपल्या अथर्वच्या वयामध्ये होतो त्यावेळेपासून लिंगपूजा करतो बरोबर. आता आम्ही 5.5 वर्ष BMSला करायला होतो, तिथं करायला भेटत नव्हतं, करत नव्हतं. तिथं कधी भेटलं तर केलं जाणार, घरी आल्यानंतर मग करत. म्हणजे घरी स्वतःच्या राहिलं तर कधीच नेम चुकला नाही. म्हणजे एक आपण घेतलं नेम तर तो चुकत नाही. मग अशा प्रकारे आता प्रत्येकजण आपापल्या ज्या जातीमध्ये आपण जन्मलो हे केलो त्याप्रमाणे आपले वर्ण धर्म कर्म करत राहायचं. त्याच्यामध्ये ॲड करायचं एक भगवद्गीतेचं एक श्लोक ऐकायचं किंवा वाचायचं. आपल्याला म्हणजे अवघड नाही ना, 700 दिवसामध्ये 700 श्लोक संपतात. त्याप्रमाणे आपण करत राहायचं. काय म्हणजे कठीण काम नाही ना. बरं, आपला तोटा काय होणार आहे, जर काही तोटा होत असेल तर करू नका. कुणाला जर दररोज एक श्लोक ऐक, मी फक्त एक श्लोक म्हणतो, एक अध्याय अजिबात म्हणलं नाही, फक्त एक श्लोक. प्रत्येकाने एक श्लोक करावं, दररोज एक श्लोक वाचावं, फक्त दररोज एक. सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा एक श्लोक वाचावं. आपल्याला फार हे आहे वाचला पण इथे वाक्योदेश पार्थशेच महात्मना ठेवादमीम श्लोकशम अद्भुतम रुमर्षणम झालं. 15 सेकंद श्लोक झाला, पाया पडलं, देवा मला महत्त्वाचं काम येऊ शकत नाही. कपडा 15 सेकंद नाहीत का तुमच्याकडे, मग भगवंतांना जर म्हणलं माझ्याकडे वेळ नाही मग आपला अवघड आहे. भगवंतानं म्हणलं तुझ्याकडे देण्यासाठी वेळ माझ्याकडे नाही हे म्हणायचं नसेल तर मग आपण वेळ द्या. कारण ती वेळ आपल्याला भगवंतानंच दिलेली आहे. हे जे जन्म दिलेला आहे हे भगवंतानं दिलं आहे. आणि एवढं लक्षात घ्या, तुम्हाला सांगितल्यानंतर नवल वाटेल. आपण प्रत्येकजण इथं जे आहेत मोठे आहेत, प्रत्येकानं काहीतरी शास्त्र आहे. मी आता योगायोगानं स्वतः डॉक्टर आहे, त्यामुळं मला खरं त्या शरीरशास्त्र माहीत आहे, सर्व त्याच्यामध्ये हे झालेलं आहे. इथं लहान मुलं आहेत, हे केले. तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल की हा जन्म जो आहे हा जन्म तुम्हाला नवल वाटेल. फक्त आणि फक्त मनुष्य जन्म भगवंताच्या कृपेनेच भेटतो, भगवंताच्या कृपेनेच भेटतो. भगवंताच्या कृपेशिवाय इथं बसलेलं कुणाच्यातच एवढी शक्ती नाही की त्यांना आपल्या शक्तीनं जन्म घेतला. तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल. आता काही गोष्ट जे आहेत सांगायला, तर मुलं आहेत, काही लहान आहेत, काही आहेत. फक्त आपल्याला मोठ्यानं कळलेलं या भाषेमध्ये सांगतो की जे फर्टिलायझेशन होतं
त्या ह्याच्यामध्ये जे आहे, एका ह्याच्यामध्ये 10 करोड स्पर्म राहतात. त्या 10 करोड स्पर्ममधील एक स्पर्म ओमशी युनाईट होतो आणि त्याच्यातून एक हे म्हणजे बाळ जन्माला येतं. आणि ते पण कधी येईल की नाही माहीत राहतं. लक्षात घ्या, 10 करोडमधून म्हणजे वन टाईम इजॅक्युलेशन. तर म्हणजे किती मोठं हे आहे. 10 करोडमधून एक होतो. आपण प्रत्येकजण त्या 10 करोडमधले आहोत. लक्षात घ्या. म्हणजे जन्म व्हायला किती, आता आपण बाकीच्या गोष्टी आपण स्वतः त्याच्यातून लक्षात घेण्यासारखं आहे की म्हणजे ही किती कठीण गोष्ट आहे. हे 10 करोडमधलं ती वेळ यायला किती म्हणजे हे कठीण आहे. म्हणजे इतक्या याच्यातून ह्याच्याशिवाय कोण येणार जन्माला हे अगोदरच ठरलेलं आहे. त्या प्रत्येकांचं आपण जे इथं जन्मा घेतो काय सांगितल्यावर 9 वाटेल. आपण प्रत्येकजण आपल्या, आता तुम्हाला म्हणजे विषय सांगतो. आता ह्याच्यात आला येऊन गेला पण सांगण्यात आलं नाही. 2 प्रकार आहेत, प्रारब्ध आणि पुरुषार्थ. प्रारब्ध आणि पुरुषार्थ असे 2 प्रकार आहेत अध्यात्मात. आता आपल्याला वाटतं म्हणजे काही हे आहेत, नाही प्रारब्ध म्हणजे फक्त नशीब राहतं, नशिबावरती जे चालून राहते तेच एकदम वेडे लोक आहेत. खरी गोष्ट आहे, वेडे आहेत, बरोबर आहे. पण तू काय ओळखून घ्या, प्रारब्ध म्हणजे काय. प्रारब्ध हे नशिबापेक्षा वेगळं आहे. ज्यांनी त्याला नशीब म्हणते ते मुळात खोटं आहे, त्यांनी म्हणतात ते चुकीचं आहे. प्रारब्ध आणि पुरुषार्थ असे 2 प्रकार आहेत. आता लक्षात घ्या, आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. त्या 4 पुरुषार्थाचे नाव आहेत धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आता आपण खतकाळी रुद्रयाग केलो. महाराजांनी सांगितलं आपल्याला धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्रित्यर्थ हे रुद्रयाग मी करीत आहे. महाराजांनी सांगितलं आहे, परंतु हे आपल्याला माहिती नाही. महाराजांना माहिती आहे, परंतु त्याने सांगितलं नाहीत. की सांगितलं तर तुम्हाला नवं वाटेल. धर्म, अर्थ, काम, मोक्ष याच्यामध्ये जे आहेत, लक्षात घ्या, सांगितलं तर नवल वाटेल. धर्म आणि मोक्ष हे 2 जे आहेत, कोणते. धर्म आणि मोक्ष हे जे 2 आहेत हे पुरुषार्थाधीन पुरुषार्थ आहेत. काय म्हणू लागलं, हे 2 जे आहेत पुरुषार्थाधीन पुरुषार्थ आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपण जितका काही पुरुषार्थ करू धर्मपालन करण्यासाठी किंवा मोक्षप्राप्ती करण्यासाठी, जितका करू तुम्हाला कोणच अडवणार नाही. तुम्हाला जर कोणता इंद्रदेव जर मध्ये आला तर स्वतः भगवंत त्यांचं सुदर्शन चक्रानं त्याचं वध करतील. कोणतं भूतबाधामध्ये येणार नाही, कोणता राक्षसमध्ये येणार नाही. तुम्ही जर त्या कामाला चालत असाल, अजिबात प्रत्यक्ष भगवंत आपल्या पाठीमागे राहतील. धर्म आणि मोक्षासाठी तुम्ही हे करा, काहीच येणार नाही, कोणीमध्ये येणार नाही. कोणतं, फक्त हे धर्म आणि मोक्ष ह्या 2 पुरुषार्थ जे आहेत ते पुरुषार्थाधीन पुरुषार्थ आहेत. याच्यामध्ये तुम्ही किती पुरुषार्थ करताल ह्याच्यामध्ये 100% आपल्या हातामध्ये. म्हणजे ह्या 2 काठी राहिले. कोणतं, अर्थ आणि काम. अर्थ आणि काम म्हणजे काय. अर्थ म्हणजे काय, आपण जितकं काही आपले कर्तव्य कर्म करून पैसे कमवण्यासाठी किंवा आपलं खत्ता कमवण्यासाठी किंवा आपलं धन कमवण्यासाठी किंवा आपलं जमीन कमवण्यासाठी, याच्याशिवाय आपण काय करतो काय सांगा मला, बरोबर आहेत का. त्याच्यानंतर काम म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे काम लागतात. आपण बघा तुम्ही ह्या 5 शिवाय दुसरंच नाही. आपल्याला आनंद भेटण्यासाठी ह्या 5चाच उपयोग घेतो आपण. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. तुम्ही काही आठवून बघा, ह्या 5च्या बाहेर नाही. काही आठवा तुम्ही. आपल्याला वाटलं बोर झालं, काय करतो, गाणं लावतो. काय आलं, शब्द ऐकलं. नाही आपल्याला बोर झालं, लेकरं हे कार्टून ऐकलेत, कार्टून बंद करा. आपण बातम्या लावलो, बातम्या ऐकून ते आपण त्याप्रमाणे ऐकू लागलो, बरोबर आहे. काय ऐकलो, शब्द, स्पर्श, त्याचप्रमाणे रूप, रस, गंध ह्याच्यातलं जे आपण सगळेजण मोठे आहोत आपल्याला कळतं. त्या एकेका विषयातलं जे आहे आपण तिथून आनंद घेतो. तर भगवंत काय सांगला, पुरुषार्थातील पुरुषार्थ प्रादुर्भाव. तर हे जे 2 आहेत लक्षात घ्या, हे 2 जे आहेत अर्थ कामना, अर्थ आणि कामना ह्या 2 याच्यामध्ये आपल्या प्रारब्धामध्ये जेवढं आहे ना तेवढंच मिळणार. इथं नाही होत, इथं अजिबात तुम्हाला जास्त मिळणार नाही. इथं तुमचं पुरुषार्थ जे आहे त्या प्रारब्धावरच अवलंबून आहे. या पुरुषार्थ जे आहे तुमचं त्या प्रारब्धावर अवलंबून आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही मिळणार तुम्हाला. तुमचं पुरुषार्थ फक्त तिथं अवलंबून आहे. तर हा फरक आहे. तर हा फरक लक्षात घ्या. प्रत्येकजण त्याच्याप्रमाणे आपलं काम करत राहायचं, आपापले करत राहायचं. हा विषय फार गहन आहे.
गीता प्रगच्या ॲपमध्ये हे तुम्हाला येईल, हे विषय पण येतील. असे एक थोडक्यात म्हणजे सांगितलं की म्हणजे आपल्या नशिबामध्ये आहे त्याप्रमाणे आपण करू. तर नशीब आणि हे प्रारब्ध काय आहे हे वेगळं आहे. तर विश्लेषण थोडक्यात सांगितलं ते भगवद्गीतेमध्ये येऊन गेलेलं आहे ते थोडक्यामध्ये, पण त्याच वेळेला 1-2 वाक्यात सांगितलेलं आहे. तर आता बराच वेळ झाला. मी महाराजांना अगोदरच म्हटलं होतो 5 श्लोक आहेत, बरोबर आहे, परंतु 5 मिनिट लागतील, 10 मिनिट लागतील, अर्धा तास लागेल, 1 तास लागेल, हे मी सांगू शकत नाही. ते जे आहे 2 तासापर्यंत सांगितला. मला पण माहीत होतं आता उद्या कोण ऐकायला येणार नाही, मुन्हा जेवढं होतं तेवढं सांगितलं. जेवढं पाहिजे तेवढं घ्या, बाकीचं गंगेला भेटलं. बरोबर आहे. आतापर्यंत झालेली सर्व सेवा जी आहे माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो, भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करतो, भगवान शिवांच्या चरणी अर्पण करतो आणि आपण सर्व संत महात्म्याच्या चरणी अर्पण करून इथेच थांबतो. ओम नमः शिवाय. जय.